तर बऱ्याच वेळी आपल्याला लोक आले, आपल्याकडे शेतकरी आले किंवा पेशंट आले, तर आपल्याला म्हणतात की सर आम्ही ही औषधं वापरली आहेत, एवढं सगळा उपाय केलेला आहे, घरगुती उपाय केलेत, आपण जे घरगुती उपाय सांगतो ते असतील, होमिओपॅथिक असतील किंवा डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केल्या, पण आमचं जनावर गावच राहत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण आज बघूयात की गाभण तक्रारीची जनावरांतली कारणं काय आहेत. ही कारणं जर आपल्याला कळाली तर आपल्याला पण प्रॉपर शेतकऱ्यांना सांगता येते, आणि आपल्यालाच माहीत नसतील तर आपण काही सांगणार नाही. तर सगळ्यात पहिलं कारण आहे गाभ न राहण्याचं जनावरातलं हार्मोन इम्बॅलन्स. म्हणजे जे गाभण राहण्यासाठी जे हार्मोन असतात, FSH, LH, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, हे 4 हार्मोन आहेत. हे हार्मोन कमी जास्त असले तर जनावर गाभाला येत नाही, म्हणजे माझाला येत नाही, किंवा गाभ न राहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे. त्यानंतर दुसरं कारण काय आहे तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. न्यूट्रिशनल म्हणजे आहारातून त्याचे जे घटक लागणार आहेत, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, आपण त्याला थोडक्यात मिनरल मिक्सचर असं नाव दिलेलं आहे. हे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी जनावरातलं दुसरं कारण आहे. तिसरं कारण काय याच्यामधलं, तिसरं म्हणजे मॅनेजमेंटल. मॅनेजमेंटल म्हणजे काय, व्यवस्थापनामधल्या त्रुटी द्या. व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, मग व्यवस्थापन म्हणजे त्याला चारा 2च टाइम घालायला पाहिजे, आपण जर 4 टाइम टाकायला लागलो, लिव्हर टॉनिक प्रॉपर वापरलेलं नाही, जंताचं औषध आम्हाला माहीतच नाही, हे जे चुका आहेत म्हणजे व्यवस्थापनामुळं, आपल्या अज्ञानामुळं, त्याला आपण मॅनेजमेंटल असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर चौथं कुठलं आहे, इन्फेक्शन. मग इन्फेक्शन कुठं, त्याच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, म्हणजे त्याच्या त्या पिशवीला काही इन्फेक्शन